घरात पाणी प्यायला आले म्हणून बाण सोडला. तो बाण थेट श्रावणाच्या काळजात लागला. हाय राम म्हणून तो बाण लागल्याबरोबर श्रावण खाली पडला. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी शारी. तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतूनी बसला. शर आला तो धावून आला काळ, विहरला श्रावण बाळ. त्या राजाच्या श्रवणी पडता वाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी. आसवे आगुनी नयनी तो बदला हा अंत तुझा नाशाला. मी पापी श्रावण बाळा. राजा तुमच्या बाणाने माझं मरण आहे, जाऊ द्या. पण त्या झाडाखाली माझे अंगडे आई वडील आहे. एवढी पाण्याची जारी घेऊन जा. एका बापासाठी कीर्तन आहे. कोल्हे परिवाराने एवढी गोड सेवा ठेवलेली आहे. 5 मुली 3 मुलाचा मोठा परिवार आहे. थोडा समाज इथं जमलाय. 2 तासापासून तुम्ही कीर्तन ऐकताय. 2 मिनिटं ऐका माझं. झालंय रे दादांनो, कीर्तन घरी घेऊन जा. माय बापाचं किती प्रेम असतं रे मुलावर. बाप करेल बाप. माझ्या मुलींनो, माझ्या भावांनो, अक्रूर महाराज साखरेला युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहे. रोज बाप सांगतोय, संत सांगतोय, देव सांगतोय, सैनिक सांगतोय, जवान सांगतोय, शिवाजी महाराज सांगतोय. महाराष्ट्राचा तालुका जिल्हा राहिला नाही. डायरीमध्ये माझ्या जागा नाही. रोज 2 कीर्तन करतो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला. रोजच्या कीर्तनात सांगतो रे. पाण्याची झारी घेऊन आला श्रावण बाळाच्या जागेवर दशरथ राजा. पायाची चाहूल लागल्याबरोबर त्या आंधळ्या बापाने विचारलं, आलास का रे श्रावण? फार दूर गेला होतास काय? आमचा त्रासच आहे रे तुला. खरं तर आम्ही तुझे मायबाप नाही श्रावण, तूच आमचा मायबाप आहे बाबा. आम्हाला खांद्यावरती घेऊन तू तीर्थयात्रा करतोय. तुझ्यासारखी मुलं आता नाहीत. कीर्तन ठेवणारी मुलं आता नाहीत. मायबापाला जिवंतपणे प्रेम करणारी मुलं आता नाहीत. वृद्धाश्रमात टाकणारी मुलं जन्माला आली. रे श्रावणा, किती चांगला आहे रे बाळा तू. बोलणारे बाळा, फार दूर गेला होता का? मी श्रावण नाही. तू श्रावण नाही मग कोण आहेस तू? मी अयोध्येचा राजा आहे. अशील रे तू राजा. आमचा राजा कुठे रे? आमचा बाळ कुठे रे? सांगणारे बाळा, आमचा बाळ कुठे? तुमच्या बाळाला पाणी आणायला पाठवलं होतं. मीच पाणी घेऊन आलो. तू का आला बाबा घेऊन? आमचा बाळ कुठे? सांगणारे राजा, तुमच्या बाळाची इच्छा आहे पाणी प्यावं. ते पाणी नंतर पिऊ बाबा. आमचा श्रावण कुठे? सांगणारे राजा, सांगणारे. तू जर सांगितलं नाही तर आम्ही पाणी पिणार नाही. नाईलाज झाला आणि सांगितलं गेलं, तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला. बाण लागला शब्द ऐकला, बाण लागला. त्या माय बापाला डोळेतून खाली बरडा फोडून रडायला सुरुवात केली. राजा, आमच्या बाळाला मारतो ना, मारतो प्यायला. लक्षात ठेव दशरथा, हे अयोध्येच्या राजा, एका बाळाला बाण मारतो ना, मला प्यायला पाणी आणतोस. एका आंधळ्या बापाचा श्राप आहे तुला. आम्हास दे पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील तुला, 4. अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. आंधळ्या बापाचा श्राप आहे रे. पोराच्या वियोगामध्ये मायबाप मरून जातात. राजाला तो श्राप लागतो. 4 मुलं होतात दशरथाला. साक्षात विश्वाचा मालक कोटी येतो. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. लक्ष्मण आणि राम प्रभू वनवासामध्ये गेलेले असतात. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी असतात. राम 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 म्हणत दशरथाला प्राण सोडावा लागतो. एकही पोरगा जवळ नसतो. हा बापाचा लागलेला श्राप आहे. आपण कधी आपल्या बापाचा श्राप घेऊ नका. 2 हात जिवंत बापाला द्या. जेवता येत नसेल तर त्यांना जेवू घाला. चालता येत नसेल त्या 2 हातांना चालवा. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख घालू नका. मायबाप जिवंत असताना 2 हात त्यांना द्या.
जीव घाला त्यांना. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. जिवंतपणे जर तुमचे दोन हात ऐका धांदरपड रामेश्वर तीर्थावरती आलात, 2 तास झाले कीर्तन ऐकतायत, अक्रूर महाराज साखरेचं वाक्य ते 2 हात जर तुम्ही जिवंत माय बापाला देत असाल, या 2 हाताला या जगाच्या बाजारात कुणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही. एवढे श्रीमंत व्हा, जिवंतपणे बाप सांभाळा. विठोबा